धामणीमध्ये जर बघायला गेलात देवरुख, संगमेश्वर, तसेच कडवय, मागजण, आरवली आणि सावाडा, तर इथले आहेत ना सर्व रिक्षा मालक आहेत ना, ते सर्व इथे गॅस भरण्यासाठी धामणीमध्ये. नमस्कार मित्रांनो, सोजन मात्र यूट्यूब चॅनल कोकणी संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आपण कोकणातील संगमेश्वर तालुक्यामध्ये आपला रिक्षा आहे आणि आपण मागजण स्टँडला रिक्षा असते आपल्या इथे मागजण स्टँड आहेत, आरोली स्टँड आहे, सावाडे स्टँड आहेत. परत जर बघायला गेलं खूप सारे स्टँड आहेत, कडवई स्टँड आहेत, संगमेश्वर स्टँड आहेत, अशी खूप सारे इथे ना रिक्षा स्टँड आहेत. आणि आपल्याकडे गॅससाठी मित्रांनो खूप सारी लाईन लागलेली आहे पाचच्या साईडला, पाहू शकता. तर मित्रांनो, आपण आहोत धामणीमध्ये आहोत, पेट्रोल पंपामध्ये, आणि तिथे CNG भरण्यासाठी आलेलं आहे रिक्षामध्ये. कारण आपला नवीनच रिक्षा आहे आणि शिमग्यामध्ये आपण रिक्षा घेतलेली आणि गॅस मित्रांनो मागे आलं होतं ना, तर 5 तास मित्रांनो लाईनीमध्ये होतो गॅस भरण्यासाठी. आणि आज पुन्हा मित्रांनो जी लाईन आपण पाचच्या साईडला जी पाहतोय ना, खूप सारी लाईन आपल्याला पाहायला मिळते. आणि यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो हे सांगायचं काय की काहीतरी सोय व्हायला पाहिजे प्रत्येक पेट्रोल पंपामध्ये. कारण आज आम्ही 15 किलोमीटरवरतून इथं आलेलं आहे आणि हे आपला गॅस भरण्यासाठी, म्हणजे CNG भरण्यासाठी. आणि पेट्रोल पण मित्रांनो पेट्रोल पंपावर भेटत नाहीत, कारण त्या साईडला टॅक्सी वगैरे 4 व्हीलर खूप सारी लाईन आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्कीच आपल्या या रिक्षावाल्या भावाला मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि कोकणातल्या अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. तर मंडळी, जर बघायला गेलात ना, तर आज धामणीमध्ये जर बघायला गेलात देवरुख, संगमेश्वर, तसेच कडवय, मागजण, आरवली आणि सावाडा, तर इथले आहेत ना सर्व रिक्षा मालक आहेत ना, ते सर्व इथे गॅस भरण्यासाठी धामणीमध्ये येतात. कारण इथे जे प्रेशर वगैरे थोडा जास्तच मिळतो, कारण डिंगणीमध्ये गेला तर खूपच मिळाला जातो. पण आपल्याला इथं जे लाईन लावली होती तर मित्रांनो आज आपण बरोबर 2 तास लाईनीमध्ये होतो आणि ते आपण लाईन पाहणार आहोत. आणि जर बघायला गेलात ना आपण, तर मित्रांनो त्या कोण्यामध्ये होतो, कोपऱ्यामध्ये, तिथून एवढ्या रिक्षा होत्या. तर आपल्या पुढे मित्रांनो 50 ते 60 रिक्षा होत्या आणि त्याच्यामध्ये परत मित्रांनो तेवढ्याच रिक्षा पाठी लागलेल्या आहेत. तर पाहणार